ही एका साध्या व्यावसायिकाची गोष्ट आहे, जो रोज सकाळी उठून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या स्वप्नांसाठी झगडत होता. रोज नव्याने उभा राहत होता. कितीही हताश झाला किंवा कितीही निराश झाला, तरी पुन्हा एकदा शून्यापासून सुरू करत होता. हे सगळं अगदी तो रोज सुरू होतं. पण नंतर नंतर कितीही प्रयत्न करा, काही केल्या त्याची निराशा संपत नव्हती. हळूहळू त्याच्या त्या सगळ्या प्रयत्नांचं रूपांतर कर्जात, विश्वासघातात आणि अपमानात झालं. शेवटी त्यानं 12 पानांचं पत्र लिहिलं आणि त्याचं आयुष्य, त्याची स्वप्न, त्याचा संसार सगळं एका क्षणात संपवलं. मरताना त्यानं त्याच्या पोटच्या लेकराला उंदीर मारण्याचं औषध खायला घालत संपवलं आणि नंतर दोघा नवरा बायकोने मिळून स्वतःच्या आयुष्याचा शेवट केला. ही आहे शहाजहांपूरच्या सचिन ग्रोवर आणि त्याच्या लहानशा कुटुंबाची गोष्ट. हृदय पिळवटून टाकणारी ही गोष्ट आहे, ज्या गोष्टीचा शेवट फार भयंकर होता. सचिनने मरणाच्या आधी एक 12 पानांचं पत्रही लिहिलंय, ज्यातून त्यांनी उचललेल्या या टोकाच्या पावलाचं नेमकं कारण दिलेलं आहे. आणि ते कारण नेमकं काय आहे, त्या पत्रात काय लिहिलंय, सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओमधून. नमस्कार, मी मयुरी कराडे. तुम्ही पाहताय विषयच भारी. शहाजहांपूरच्या रोजा पोलीस स्टेशन परिसरातील दुर्गा इन्क्लेव्ह ही एक पॉश कॉलनी. इथे 35 वर्षांचा हातमाग व्यावसायिक सचिन ग्रोवर राहत होता. त्याची पत्नी शिवांगी आणि फक्त 4 वर्षांचा लहान मुलगा फतेह. वरकरणी त्यांचं आयुष्य फार सुखी, व्यवस्थित आणि आनंदी दिसत होतं. पण आतमध्ये नेमकं काय चाललंय याची कुणालाही कल्पना नव्हती. दरम्यानच्या काळामध्ये सचिनने बरेलीमध्ये व्यवसाय सुरू करण्याचा निर्णय घेतलेला होता. आयुष्य चांगलं घडवायचं स्वप्न त्याच्या डोळ्यांमध्ये दिसत होतं. पण लॉकडाऊन आला आणि त्यांचं स्वप्न तिथेच थांबलं, चक्काचूर झालं. कारखाना बंद पडला, ऑर्डर्स थांबल्या आणि दिवसेंदिवस कर्ज वाढत गेलं. सुरुवातीला त्याने घर, सासरचे दागिने, अगदी सासरचं घर सुद्धा गहाण ठेवलं. त्याच्या पत्नीच्या घरच्यांनी त्याला पैशांनी आणि नैतिकतेनं मदत केली. या परिस्थितीमध्ये त्याला स्वतःच्या कुटुंबाकडून साथ मिळेल अशी अपेक्षा होती, पण त्याचे स्वतःचे, त्याचे भाऊ, त्याचे काका, अगदी आई सुद्धा कोणीही त्याच्या पाठीशी उभं राहिलं नाही. उलट आधाराऐवजी अविश्वास, दबाव आणि अपमान याशिवाय त्याला काहीच मिळालं नाही. आणि याच सगळ्याला कंटाळून सचिनने हा टोकाचा निर्णय घेतलेला आहे. हा निर्णय घेत असताना त्यानं 12 पानांचं पत्र सुद्धा लिहिलेलं आहे. या 12 पानांच्या पत्रामध्ये लिहिताना सचिन असं म्हणतो की माझ्या स्वतःच्या कुटुंबानं मला साथ दिली नाही. माझा भाऊ गौरव, काका पवन त्यांनी मदत करण्याऐवजी माझ्यावरती दबाव टाकला. घर विकण्याची जबरदस्ती केली. माझ्या आईनं सुद्धा त्यांची बाजू घेतली. मला बँकेतून कर्ज घ्यावं लागलं आणि दर महिन्याला 1,20,000 रुपये मला हप्ता डोक्यावरती आला. या शब्दात सचिनने त्या पत्रामध्ये त्याची व्यथा मांडलेली आहे. आता विचार करा, महिन्याचा एवढा मोठा हप्ता, त्यात व्यवसाय ठप्प झालेला आणि रोजचं जगणं. माणूस आतून किती तुटला असेल. त्यातच मित्रांकडून घेतलेलं कर्ज 2 लाख रुपये, त्यावरती दररोज 2,000 रुपये व्याज. रोज उठल्यावरती जगण्याआधी त्याला व्याज फेडायची चिंता होती आणि हे दडपणच हळूहळू त्याच्या मनाला पोखरू लागलं. पण खरी अडचण इथेच संपली नाही. काही लोकांनी त्याच्या पत्नीबद्दल खोट्या गोष्टी पसरवल्या, तिच्या चारित्र्यावरती संशय घेतला. सचिननं लिहिलंय की मी खूप प्रयत्न केले, पण आता मी थकलेलोय. माझ्या पत्नीवरती आरोप झाले, माझ्या मेहनतीची थट्टा झाली आणि आता मला काहीही मार्ग दिसत नाहीये, असं सचिन त्या पत्रामध्ये लिहितो. पुढे 27 ऑगस्टची सकाळ उजाडते. खाली राहणाऱ्या लोकांना वर काही हालचाल दिसली नाही, त्यामुळे त्यांनी खिडकीतून डोकावलं आणि त्यांच्या डोळ्यासमोर उभं राहिलं एक भयानक दृश्य. ड्रॉइंग रूममध्ये सचिन लटकलेला होता. बेडरूममध्ये पत्नी शिवांगीनं सुद्धा स्वतःचा शेवट केलेला होता आणि बेडवरती 4 वर्षांचा फतेह बेशुद्ध अवस्थेत पडलेला. त्याला आधी उंदीर मारण्याचं औषध पाजलं गेलं होतं. बघता बघता एका क्षणामध्ये संपूर्ण कुटुंब संपलं. प्रेमानं बांधलेलं घर तुटून चुराडा झालेला होता. विशेष म्हणजे हे करण्यापूर्वी शिवांगीनं तिच्या आईला एक 12 पानांचं पत्रही व्हॉट्सॲपवरती पाठवलेलं होतं आणि त्या पत्रामध्ये सचिननं काही नावं लिहिली होती. भाऊ गौरव, काका पवन आणि एक मित्र. त्यांनी मला आधार देण्याऐवजी तोडून टाकलं. पैशांसाठी, घरासाठी सततच्या दबावाने मला संपवलं, असं सचिन म्हणत होता. या व्यतिरिक्त सचिनने सविस्तर लिहिलंय की माझ्या स्वतःच्या कुटुंबाने मला अजिबात साथ दिली नाही. माझा भाऊ गौरव आणि माझे काका पवन माझ्यासोबत उभे राहिले नाहीत. गौरवने घर विकावं असा माझ्यावरती दबाव आणला. आमच्या वडिलांनी बांधलेलं घर आणि जे आमच्या आईच्या नावावरती होतं, जर ते घर विकलं असतं तर आम्हाला काहीही मिळालं नसतं. माझी आई सुद्धा त्याच्या बाजूने उभी होती. मला या घरासाठी बँकेकडून कर्ज घ्यावं लागलं, ज्याचा हप्ता दर महिन्याला 1,20,000 रुपये होता. मला हे कर्ज माझ्या सासूच्या नावावरती घ्यावं लागलं,
कारण माझा सिबिल खराब होता. माझ्या भावाने घरात वाटा घेतला आणि पैशांचा वाटाही घेतला. माझी आर्थिक परिस्थिती बिकट होती, पण कुणी सुद्धा मला आधार दिला नाही. माझा वारंवार अपमान झाला आणि फसवणूक झाली. पण आता मी थकलेलो आहे. माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन झाली आहे. आता मी तुटलेलो आहे. शँकी आणि त्याच्या साथीदारांनी समाजामध्ये माझी बदनामी केली. त्यांनी माझ्या पत्नीची प्रतिमा मलिन केली आणि यामुळे मी खूप प्रयत्न केलेत, पण आता मी थकून गेलेलो आहे. मला कोणताही मार्ग दिसत नाहीये. मी 6 महिन्यांपासून बँकेचे हप्ते सतत भरत आहे, पण कर्ज वाढतच आहे. आता मी तुटलेलो आहे आणि मी कोणाचेही पैसे हडप करण्याच्या उद्देशाने घेतलेले नाहीयेत, तरी सुद्धा माझी बदनामी झाली, असं सचिन त्या 12 पानांच्या पत्रामध्ये म्हणतो. मंडळी, ज्यावेळी ही घटना बाहेर आली, समोर आली, तेव्हा संपूर्ण कॉलनी हादरवून गेलेली होती. लोक म्हणाले, सचिन तर साधा मेहनती माणूस होता, एवढं काही तो सहन करतोय हे कधीच दिसलं नाही. पण खरं तर हे असंच असतं. वरवर लोक आपल्याला हसताना दिसतात, पण आतून कदाचित ते तुटलेले असतात. आणि त्यामुळे जे दिसतंय त्यावरून कधीही कुणाला जज करू नका. बाकी ही गोष्ट फक्त सचिन ग्रोवर आणि त्याच्या कुटुंबाची नाहीये, तर आजच्या काळातील हजारो लाखो कुटुंबांची ही वस्तुस्थिती आहे. हल्लीच्या काळात कर्ज हे फक्त पैशांचं नसतं, तर ते एक मानसिक ओझं बनून माणसाला पोखरत राहतं. बँकांचे हप्ते, सावकाराचं व्याज, समाजातली बदनामी आणि स्वतःच्या माणसांचा विश्वासघात, हे सगळं मिळून माणसाला आयुष्य जगण्यापेक्षा मृत्यू सोपा वाटायला भाग पाडतं. आज हजारो कुटुंब याच संघर्षात जगतायत. कुणी ते सांगतं, कुणी नाही, पण प्रत्येकाचं मन दडपलंय. अशा वेळी माणसाला पैशांपेक्षा जास्त गरज असते ती समजूतदारपणाची, आधाराची आणि भावनिक साथीची. कारण कर्जाचं ओझं पैशांनी उतरू शकतं, पण नात्यांचा आधार हरवला तर आयुष्य संपून जातं. सचिनच्या बाबतीत सुद्धा हेच झालं आणि म्हणून आयुष्याचा शेवट करणं हाच यावरचा एकमेव उपाय नाहीये, तर त्याऐवजी आधार द्या, बोलून दाखवा, मदत मागायला घाबरू नका आणि आपल्या आजूबाजूला कुणीही संघर्ष करत असेल तर त्याला पैशांपेक्षा शब्दांचा आधार द्या. मनापासून उभे राहा. बाकी या सगळ्या घटनेवरती तुमचं काय मत आहे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि आपल्या विश्वासभारीच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करायला सुद्धा विसरू नका. धन्यवाद.